पहा, शेतातून आणलेली ताजी ताजी हादग्याची फुलं. ह्याची आपण आता भाजी बनवणार आहोत. याची रेसिपी मी दाखवणार आहे, ती तुम्ही करून पहा. ही हादग्याची फुलं अशी निवडायची असतात. ह्याच्यात एक कोंबडा असतो, ती काढायचा, त्याच्यामुळं भाजी अडूक होती. ही निवडण्याची अशी पद्धत आहे. ही अशी फुलं आपण आता निवडून घेतलेली आहेत. यात आपण घरात नेऊन स्वच्छ धुवून काढणार आहोत आणि अशी छान अशी भाजी बनवणार आहोत. ही शेतातून आणलेली ताजी ताजी फुलं आपण आता निवडून आहोत. ही फुलं फक्त वर्षातून एकच महिना म्हणजे कार्तिक महिन्यातच ह्याचा उगम होतो. आता ही आणलेली फुलं आपण अशी छान अशी निवडून घेत आहोत. आणि निवडताना फक्त त्या कोंबड्यासारख्या आकाराचा हे असं जे असतं तेही काढून घेणार आहोत, कारण ह्याच्यामुळं भाजी अडूक लागण्याची शक्यता असते. म्हणून हे निवडताना आणि असे खोडून अशी त्याची निवड करावी लागते. असं सुंदर अशी छान निवडून घेतलेली फुलं आपण ह्याची भाजी बनवतो. ही पहा, अशी आपली फुले निवडून झालेली आहेत. आता चला आपण ह्याची भाजी बनवूया. फुलं अशी आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. अशी धुवून घेणार आहोत. भरपूर पाणी घेऊन पाण्यातून काढून घेणार आहोत आणि एका ताटात नितळून घेणार आहोत. आता ही अशी एका भांड्यात काढून घेणार आहोत स्वच्छ धुतलेली फुलं. आणि आता ह्याची आपण भाजी बनवणार आहोत. तरी ह्याची मी कृती तुम्हाला आता दाखवत आहे. याप्रमाणे तुम्ही भाजी बनवू शकता आणि त्याचा स्वादही घेऊ शकता. या भाजीसाठी लागणारं साहित्य: कट करून घेतलेला लसूण, कट करून घेतलेली मिरची, चवीनुसार मीठ आणि चण्याची डाळ, थोडी भिजत घातलेली चण्याची डाळ. आता आपण भाजी बनवण्यासाठी इथं कढई गरम करून ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे. त्याच्यात आपण आपल्या चवीनुसार आपण तेल घालून घेऊ शकतो. आता हे तेल गरम झालेलं आहे. त्याच्यात आपण प्रथम छोटे छोटे काप केलेले लसूण टाकून घेऊया. लसूण थोडासा आपला गुलाबी कलरचा होत आलेला आहे. त्यात आपण थोडीशी कट केलेली मिरची आहे, ती थोडीशी भाजून घेणार आहोत. मिरची आणि लसूण एकत्र खमंग असं भाजून घेतलेलं आहे. थोडंसं लालसर होऊन द्यायचं. हे आपला असं तांबूस कलर आलेला आहे. आता ह्याच्यात आपण थोडीशी हळद घालून घेऊ, कारण हिरव्या मिरचीच्या भाजीला हळद टाकणं अगदी आवश्यक असतं. आणि आपण आता हे थोडंसं परतून घेऊया. छान असा कलर आलेला आहे. हे स्वच्छ धुतलेली फुलं याच्यात आपण टाकून घेऊया. भिजवलेली चण्याची डाळ आपण ह्याच्यात टाकून घेऊया.
चवीनुसार मीठ, एकसारखे आपण परतून घेऊया. असा छान असा कलर येतो ह्याला आणि खमंग अशी फोडणी दिल्यामुळं खमंग असं फुलाचा सुगंध येत आहे. छान असं परतून घेऊया. थोडंसं झाकण घालून एक वाफ काढून घेऊया. अशी ही आपली 5 मिनिटं झालेली आहे. कमी गॅसवर आपण त्याची एक वाफ काढून घेतलेली आहे. अशी छान अशी भाजी बनलेली आहे. मिठामुळे पाणी थोडं सुटलेलं आहे. पहा कसा छान असा पिवळसर कलर आलेला आहे. आता आपण पाणी सुटल्यामुळं थोडासा आता आपण हे थोडंसं पाणी सुटल्यामुळे गॅस थोडासा वाढवलेला आहे, जेणेकरून ह्यातील पाणी सगळं वाफेनुसार निघून जाईल. हे पाणी आपलं संपल्यानंतर आपण थोडासा मोठा शेंगदाण्याचा कूटही घालू शकतो. पाणी संपूर्ण त्याच्यातलं कोठून गेलेलं आहे आणि सुट्ट झालेलं आहे. आता आपण याच्यात मोठाही आणि असा छोटाही शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया आणि एकसारखा हा त्याच्यात मिसळून घेऊया. तर छान असं परतून घेऊया. शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. छान अशी भाजी बनलेली आहे. ही झाली छान अशी भाजी. याची आपली भाजी परतून झालेली आहे आणि अशी आपण छान अशी खाण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेऊया. अशी छान अशी हातग्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. याचा आता स्वाद घेऊया. जरूर तुम्ही करून पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही अशी भाजी तयार झालेली आहे. ही तुम्ही नक्की करून पहा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.